नमस्कार. संस्कृती संवाद या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण निघालो आहोत ऐतिहासिक वंदनगड पाहण्यासाठी आणि त्याची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी. चला तर मग. हा समोर जो पाहत आहात तो चंदनगड आणि ह्या बाजूला पाहत आहात तो वंदनगड. या दोन्ही गडांना चंदन वंदनगड असं म्हटलं जातं. आपण चाललो आहे वंदनगडाच्या दिशेने आणि या बाजूला जे पाहत आहे ते सह्याद्रीच्या रांगा आहेत आणि खालच्या बाजूला आहेत त्या वंदनगडाच्या पायथ्याशी असणारी गावे आहेत. पण हा जो दिसणारा निसर्ग आहे तो खरंच मनाला मोहून जातोय. या बाजूला पण आपण बघू शकतो की या बाजूला एक छोटंसं गाव दिसतंय. चंदन वंदनगडाच्या पायथ्याशी असणारी ही छोटी छोटी गावं आहेत. चला मग आता आपण वंदनगडाच्या पुढच्या बाजूला जाऊया. समोरच्या बाजूला जे दिसत आहे ते वंदनगडाचा महादरवाजा आहे. महादरवाजाकडे आपण जाऊया. लांबून दिसतोय तो असं वाटतंय की ते भुयारी मार्गच आहे, दगडीत कोरलेलं. पण जसं जसं आपण जवळ जाऊ तसं तसं त्याचं रूप दिसत आहे, विराट असं. पाहायला गेलं तर वंदनगडाचं संवर्धन चाललेलं आहे. या दोन्ही बाजूला दगडी लावलेल्या आहेत आणि वरच्या बाजूचा पण बुरून पडलेला आहे. वंदनगडाच्या संवर्धनाचं काम करणारे आहेत श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी आणि वंदनेश्वर प्रतिष्ठान. हे शिवभक्त वंदनगडाचं निस्वार्थीपणे काम करत आहेत. समोर पाहत आहोत वंदनगडाचे संवर्धनाचे काम चालू आहे. हे धारकरी संवर्धनाचे युद्ध पातळीवर काम चालू आहे. चंदन वंदनगडाच्या संवर्धनाची सुरुवात कधी आणि कुठून झाली, चला आपण जाणून घेऊया. नमस्कार. आपण आज आलोय चंदन वंदनगडावर आणि अक्षयदादा आणि ऋषिकेश यांचं इथं संवर्धनाचं काम चालू आहे. तर ह्या गडाची माहिती आणि संवर्धन कसं त्यांनी सुरुवात केली आपण जाणून घेऊ. हे अक्षय शिंदे. नमस्कार. आज आपण आमचे मित्र सूरज दादा यांनी नवीन युट्यूबचा चॅनल चालू केलाय आणि त्यातमध्ये देवदेश धर्म आणि गडकिल्ले संवर्धन किंवा जे धार्मिक सगळे विषय आहेत त्या विषयांची माहिती ह्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचवतात. तर आज ते वंदनगड या ठिकाणी आलेत. तर वंदनगड किल्ले चंदन आणि वंदन हे कोरेगाव आणि वाई तालुक्याच्या सीमेवर असलेले दोन दुर्ग जोडी. तर वंदनगड किल्ल्यावर आपण संवर्धनाचं काम गेली 8 वर्ष या ठिकाणी आपण संवर्धनाचं काम करतोय. पण हे काम ज्यावेळी सुरू केलं तर त्यावेळी गडाची अवस्था आता आपण जी बघतोय, तुम्ही आता येताना महादरवाजा बघितला असेल, भोज दरवाजा बघितला असेल, की ज्या ठिकाणाहून आपण सुस्थितीत चालत आलो, ज्या पायऱ्या तुम्हाला मोकळ्या दिसल्या, पण ज्यावेळी आम्ही काम चालू केलं त्यावेळी अशी अवस्था नव्हती. आता जी इथं आपण ह्या देवडीत उभं आहे तर ह्या देवडीच्या इथपर्यंत माती होती, हे झाकलेले होते दरवाजे. जो महादरवाजा आहे त्या महादरवाजाच्या कमानीला असा हात लागेल इतक्या पर्यंत त्या झाकलेलं होतं. भोज दरवाजा तर पूर्ण मुजलेलाच होता, मातीत लिपलेला होता. पण श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचं काम भिडे गुरुजींच्या प्रेरणेतनं ह्या भागात चांगलं सक्रिय होतं. तर
आम्ही सगळे दारकरी एकत्र आलो आणि म्हणलं या ठिकाणी आपल्याला संवर्धनाचं काम करायचं. संवर्धनाचं काम सुरू करायचं तर बरेच लोक अजून पण विचारतात की तुम्ही सगळे शिवप्रतिष्ठानचं काम करता, मग श्री शिववंदनेश्वर वेगळी संस्था कशाला? तर ज्यावेळी आम्ही संवर्धन केलं त्यावेळी काय असं नावानं नव्हतंच केलं, पण हे संवर्धन काम करताना काही गोष्टींना खर्च येतो, आर्थिक बाजू असतात, पैसे लागणार होते. तर आपण श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या नावानं पैसे गोळा करू शकत नाही, कारण ती एक अधिकृत संस्था आहे. बेडे गुरुजींनी आपल्याला राजकारण, सत्ताकारण, अर्थकारण बाजूला ठेवून काम करायला शिकवण दिली, म्हणून त्या संस्थेच्या नावानं आपल्याला काम नाही करता आलं. पण हिथं मोहिमेत जे सामील आहेत ते सगळे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचेच दारकरी आहेत. कारण तुमच्या या मुलाखतीच्या माध्यमातून मला काय सांगायचं होतं, कारण बरेच जण दारकरी आपले की जे विचारतात की तुम्ही असं का केलं, तर त्यामुळे आपल्याला असं करायला लागलं. पण जे आलेत, आजही आमच्या मोहिमेत सुरुवात ध्येय मंत्र नव्हती, मोहिमेत सांगता प्रेरणा मंत्र नव्हती. तुमचं मत काय आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ह्याच्या पुढचा जो व्हिडिओ आहे वंदनगड संवर्धन किंवा वंदनगडाच्या इतिहासाची माहिती, ती येणाऱ्या भाग 2मध्ये आपण सर्व ह्याच्या पुढची माहिती दाखवणार आहोत. पाहायला विसरू नका. धन्यवाद.